होते आता थांबा. नाही धैर्य स्माइल. क्या क्या बोलती है? व्हिडिओची सुरुवात बघूनच तुम्हाला कळलं असेल आम्ही कुठं बाहेर निघालोय. तर हो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही निघालेलो कोल्हापूरच्या महालक्ष्मीला आणि ज्योतिबाला. त्यासाठी सकाळी घरातून लवकर म्हणता 11 वाजल्या आणि नाश्ता करून फक्त निघालेलो. त्याच्यामुळं आता सगळ्यांना भूक लागलेली. मग म्हटलं आता जेवून घ्यावं. मग कोल्हापूरच्याच अलीकडे एक माळी ढाबा म्हणून होता, जो की कोल्हापूर साईडला सगळे बऱ्यापैकी तर व्हेजमध्ये असेल तर अख्खा मसूरसाठी सगळे स्पेशल असतात. त्याच्यामुळं आम्ही ही अख्खा मसूर खायचं ठरवलं. आणि हे बघा, हे शेट आता झोपेतनं उठले ते आत्ताशी, त्याच्यामुळं अजून त्यांचं असं चाललंय. मग आम्ही आमची ऑर्डर दिली आणि 5-10 मिनिटं ऑर्डर येईपर्यंत ह्याच्याबरोबर खेळत बसलो. ह्याला कॅमेरा चालू केलं की वेगळं काहीतरी वाटतं, त्याच्यामुळे ह्याचं कंटिन्यू स्माईल देणं चालूच होतं. आणि तो पहिल्यांदाच असं बाहेर आणल्यामुळं असं इकडं तिकडं बघायचं चाललेलं. माहीही बसून घेतलेलं. माही वाट बघत होती कधी एकदाशी जेवण येतं आणि आम्ही जेवतोय. जेवणामध्ये आम्ही घेतलेलं तेज अख्खा मसूर आणि मीडियम अख्खा मसूर. मीडियम अख्खा मसूर होता तो जरा मीडियम स्पायसी होता आणि तेज होता तो थोडासा तिखट असा होता. दोन्हीची टेस्ट ठीक होती. आणि त्याच्याबरोबर तिथं ऑप्शन काहीच नव्हता, फक्त रोटी होती, बटर रोटी, नान असे ऑप्शन होते. त्याच्यानंतर जेवण करून आम्ही निघालो. फायनली आम्ही पोचलो आणि ज्योतिबाच्या डोंगरावरती का नाही गर्दी तर काय आज एवढी नव्हती नेहमीपेक्षा, पण आता चैत्र यात्रा जवळ आले त्याच्यामुळं अशी दुकानं वगैरे लावायची चाललेली. मंदिराचंही बांधकाम चाललंय त्याच्यामुळं. आणि परत मग घेतला नारळ, फूल, हार वगैरे घेतले, पेढे घेतले आणि निघालो. आणि जिकडं बघल तिकडं खेटा चालू झालेत, त्याच्यामुळं जिकडं बघल तिकडं गुलालच गुलाल होता. नाही म्हणता सुरुवातीला तर काय एवढी गर्दी नव्हती, पण नंतर गर्दी खूपच वाढायला लागली. आणि असं लाईनमध्ये उभं राहून एक 5 ते 10 मिनिटानंतर आमचा नंबर आला. पण नेहमीपेक्षा बरंच म्हणायचं. पण सुरुवातीला मी थोडंफार शूट घेतलं, पण मंदिरामध्ये आत मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मी काय नंतर शूट घेतलं नाही. फक्त थोडंसं घेतलं आणि मोबाईल बंद केला. वारणा लस्सीच्या ऐवजी हे बघ गंगे, वारणा लस्सी पिल्यामुळं माझा पण आत्मा थंड झालाय. दर्शन तर छान झालं. आता म्हणलं लागलंच यमाई देवीचं पण दर्शन घ्यावं म्हणून खाली आलो. यमाई देवीची इथं काही फारशी गर्दी नव्हती आणि वातावरणही अगदी शांत होतं. मग यमाई मंदिरात दर्शन घेतलं. आणि हे बघा, हे पिठांच्या परड्या असतात. तिथं पीठ आपण वर्षातनं एकदा जात असू किंवा कधीही जाऊ तेव्हा पीठ नेतात आणि ह्याच्यामध्ये टाकतात त्या परड्यांमध्ये. आणि इथंही देवाचं शूट घ्यायचं होतं, पण देवीची पूजा उतरवायची चाललेली, त्याच्यामुळे इथलं पण काही शूट मी घेतलं नाही. मग आम्ही आलो मंदिराच्या बाहेर. आणि हा मंदिराच्या मागचा भाग, इथं दगड का ठेवले जातात कुणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर तिथं दिसले पेरू, मग घेतले पेरू. यमाई देवीचं दर्शन घेऊन आम्ही खाली कोल्हापूरमध्ये आलो महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. पण शुक्रवार असल्यामुळं नाही तर प्रचंड अशी गर्दी होती. मार्केटमध्येही आता नवीन गोष्टी यायला चालू झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता मार्केट इथलं कधीही या 12 महिने फुलच असते. सगळ्यात नवीन गोष्टी नाही तर कोल्हापूरमध्ये बघायला भेटतात. गजरे तर एवढे फ्रेश आणि ताजे होते ना, त्यांचा सुगंध तर एक नंबर होता. शेजारून गेलं ना तरी वास एक नंबर येत होता. अगदी टवटवीत फुलांचा गजरे होते तिथं. मग तिथंही आम्ही फुलं, हार, ओटी वगैरे घेतली आणि निघालो. पण आज तिथं शुक्रवार असल्यामुळं खूपच गर्दी होती, त्याच्यामुळं आम्हाला तिथंच 5-5:15 वाजलेलं. त्याच्यामुळं आम्ही मुखदर्शन घेतलं आणि मग बाहेर पडायचा विचार केला.
बाहेर तर ऊन खूपच आहे, तरीही सगळ्यांना काहीतरी थंडगार असं खायचं होतं. ऊसाचा रस बघितला पण जवळपास ऊसाचा रस कुठंच नव्हता, म्हणून आईस्क्रीम खायचं असं ठरलं. मग प्रत्येकाने वेगवेगळं घेतलं. मग आम्ही त्याच्यामध्ये मागवलेलं एक बदाम शेक मागवलेला आणि एक किटकॅट शेक, माहीनं मागवलेलं तिचं फेवरेट चॉकलेट आईस्क्रीम. मी आपलं जिरा सोडा घेतलेला, कारण मला बाहेर थंडमध्ये मस्त जिरा सोडाच आवडतो. आणि आमच्या धुऱ्याला घेतलेलं लिंबू पाणी, जे की त्याला प्रचंड आवडलं. असं आपण अजून मागवा असं चाललेलं त्याचं. आणि बघा लिंबू पाणी पण कसं रिएक्शन देतंय ना. आणि मग तिथून थंड पितलं आणि आम्ही आलो राजाभाऊंची भेळ खायला, जी की कोल्हापूरमध्ये खूप फेमस आहे. आम्ही कधीही गेलो तर इथं भेळ खातोच. तुम्हीही कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा. आणि ज्यांनी ट्राय केली असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा कशी असते चव ती मला. नंतर आम्हाला जायचं होतं पालीला. मग काही उशीर न करता पालीला गेलो, कारण तिथलं मंदिर 9 वाजेपर्यंतच ओपन असतं. मग म्हणलं परत जर नाही दर्शन झालं तर म्हणून पटकन आधी म्हणलं दर्शन करून घ्यावं. पण फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शनही अगदी पटकन झालं. संध्याकाळच्या टाईमला मंदिर बघा कसं उठून दिसतंय. आणि पिवळ्या रंगामुळं ना अगदी पांढरा शिखर ना मंदिराचा कळस अगदी उठून दिसत होता. आणि जिकडं बघल तिकडं अगदी सोनं असल्यासारखं भंडारा उधळला गेला होता, त्याच्यामुळे ते खूप छान वाटत होतं. नंतर आम्हीही दर्शन घेतलं आणि फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शनही अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये लगेच झालं. मग थोडा वेळ तिथं थांबलो आणि तिथून आम्ही निघालो. तिथून साताऱ्यात पोचायला आम्हाला 10 वाजले. म्हणून म्हणलं आता बाहेरच जेवायचं, म्हणून कनसे ढाब्यावरती सुरुवातीला मसाला पापड आणि नंतर काजू करी आणि तिथला स्पेशल असा राजमा घेतला आणि सगळ्यांनी जेवण केलं. असा होता आजचा पूर्ण दिवस. तर आपण करूया व्हिडिओचा इथं शेवट. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.